स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8वा व्यावसायिक आणि अभ्यासपूर्ण सारांश। जेव्हा विज्ञानाची बुद्धी कुंठित होते तिथे स्वामींचे आघातलेलेचा आरंभ होतो। एका अहंकारी पंडिताचा गर्भहरणापासून ते एका मृत बालकाला जीवन देण्यापर्यंतचा अध्याय 8वा आपल्याला शिकवतो की खरी भक्ती आणि शरणागती काय असते। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अध्यायाच्या शेवटी आपण स्वामींच्या त्या विशेष प्रार्थनेबद्दल जाणून घेणार आहोत जी तुमची घरातील सर्व संकटे दूर करण्यास समर्थ आहेत। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्याने अक्कलकोटची नगरी आता एक महान आध्यात्मिक शक्तीपीठ बनलेलं होतं। वडाच्या वृक्षाखाली स्वामींचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भक्त मोठ्या श्रद्धेने येत असत। महाराजाच्या सानिध्यात आल्यावर भक्तांच्या मनातील सर्व चिंता आणि क्लेश एका क्षणात शांत होत असत। अक्कलकोटच्या प्रत्येक परिसरामध्ये आता स्वामींचे दिव्य नामाचा जयघोष पवित्र झालेला होता। स्वामींचे अस्तित्व म्हणजे केवळ एक देह नसून तो निरंकार ब्रह्माचे सगुण रूप होते। दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला महाराजांच्या नजरेत माऊलीची माया आणि ईश्वरांचे तेज दिसत असे। भक्तीचा हा महासागर दिवसोदिवस विस्तारत होता, जिथे प्रत्येकाला आपल्या प्रश्नांचे समाधान मिळत असे। महाराजांनी आपल्या केवळ एक गाव न ठेवता त्याला विश्वाचे कल्याणकारी केंद्र बनवलेले होतं। काशीहून आलेला एक महापंडित आपल्या शास्त्रज्ञानाचा अहंकार बाळगून स्वामींच्या दर्शनामध्ये आलेला होता। त्याला वाटलं की आपल्या गहन अभ्यासापुढे हे सिद्ध पुरुष निरुत्तर होतील। दरबारात येताना त्याने वेदाच्या कठीण विषयावर चर्चा करण्यास सुरुवात केलेलं होतं। स्वामीने त्यांच्याकडे केवळ एक स्थिर कटाक्ष टाकला आणि त्या पंडिताचे वास कुंठित झालेलं होतं। ज्या ज्ञानाचे त्याला गर्व होता ते ज्ञान स्वामींच्या दिव तेजापुढे फिके पडलेलं होतं। ज्याला जाणीव झाली की पुस्तकी ज्ञानापेक्षा आत्मज्ञान आणि ईश्वरी कृपा कितीतर श्रेष्ठ आहे, त्याने नम्रपणे स्वामींच्या चरणी लोटांगण घातलेलं होतं आणि आपल्या अहंकाराचा त्याग केलेला होता। स्वामींनी त्याला दाखवून दिलं की परमेश्वर केवळ प्रेमाचा आणि नम्रतेचा भुकेलेला असतो। एका शोककुला मातेने आपल्या मृत बालकाला स्वामींच्या चरणी आणून ठेवलेलं होतं। करुणा भाकलेली होती। संपूर्ण दरबारात शांतता पसरलेली होती। प्रत्येकाला स्वामींच्या चमत्काराची प्रतीक्षा होती। महाराजांनी आपल्या दिव्य स्पर्शाने त्या बालकाच्या कपाळावर विभूतवले आलेले होते। क्षणात ते बालक दीर्घ निद्रेतून उठल्यासारखं जिवंत झालेलं होतं। सर्वांना आश्चर्यचकित धक्का बसलेला होता। ही लीला म्हणजे केवळ चमत्कार नव्हता, तर स्वामींचे मृत्यूवर असलेले नियंत्रण होतं। स्वामींच्या या माऊली मायेने त्या मातेचे जीवन पुन्हा आनंदाने भरून काढलेलं होतं। अक्कलकोटच्या या दरबारात साक्षात मृत्यूलाही स्वामींच्या आज्ञेपुढे झुकावे लागते। ही प्रचिती ऐकून भक्तांचे स्वामीवरील विश्वास अजून दृढ आणि अविचल झालेली होती। एका भक्ताच्या मनात संशय आला होता की स्वामी अन्नाची आवश्यकता असते का। स्वामींनी त्या भक्तासाठी मनातील गुप्त विचार ओळखून त्याला जेवणासाठी आमंत्रण केलेलं होतं। महाराजांनी अत्यंत आवडीने त्या भक्ताच्या ताटातील घास ग्रहण केलेला होता, त्याला तृप्त केलेलं होतं। भक्त ज्या भावाने अर्पण करतो तेच माझे खरे भोजन आहे, असा संदेश श्री स्वामी समर्थ याने त्या भक्ताला दिलेलं होतं। या घटनेने सिद्ध केलं होतं की स्वामी हे प्रत्येक भक्ताच्या हृदयातील विचार जाणणारे अंतर्यामी आहेतच। भक्तांच्या मनातील संशयाचे निरसन होऊन तेथे भक्तीचा नवा अंकुर फुटलेला होता। स्वामी आपल्या भक्तांच्या संकटात नाही तर त्यांच्या विचारातही सदैव सोबत असतात। श्रद्धा असेल तर ईश्वर स्वतः भक्तांच्या हातून भोजन ग्रहण करतो, याची खूप मोठी प्रचिती झालेली होतं। काही लोक स्वामींच्या नावाचा दुरुपयोग करून भोळ्या भक्तांची फसवणूक करत असेत। महाराजांनी अशा पाखंडी लोकांचा भर दरबारात निषेध केलेला होता आणि त्यांना सत्याची जाणीव करून दिलेली होता। भक्तीचा बाजार मारणारे स्वामींचे कठोर शब्दात ताकीद दिली आणि शिस्त लावलेला होता। खऱ्या भक्तीत ढोंगीला स्थान नाही, हा क्रांतिकारी विचार स्वामींनी रुजवलेला होता। श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे अक्कलकोटमध्ये शुद्ध भक्तीचे वातावरण निर्माण झालेले होतं।
केवळ बाह्य वेशभूषा म्हणजे साधुत्व नाही तर अंतःकरणाची शुद्धता महत्त्वाची होती हे शिकवलेलं होतं. या घटनेमुळे सामान्य लोकांच्या खऱ्या आणि खोट्या साधूमधील फरक ओळखणे सोपे झालेलं होतं. स्वामींनी धर्माची आणि सत्याची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी कठोर पावले उचलण्यासाठी कधीही कसर सोडलेली नव्हतं. एका भक्ताचे व्यापार जहाज अथंग समुद्रात वादळात अडकलेलं होतं. मृत्यू समोर दिसत असताना त्यांनी केवळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा मनोभावे जप केलेला होता. स्वामींनी सूक्ष्म रूपात प्रकट होऊन त्या जहाजाला सुरक्षितरित्या किनाऱ्यावर लावलेलं होतं. ही प्रचिती सांगते की स्वामी आपल्या भक्तांच्या हाकेला वेळ आणि अंतराचे बंधन न पाळता धावून येतात. ज्यांचे कोणीही रक्षणकर्ते नसतात त्यांचे रक्षण साक्षात अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज करत असतात. त्या व्यापाऱ्याने अक्कलकोटला येऊन कृतज्ञतेने स्वामींच्या चरणी सेवा अर्पण केलेले होतं. संकट कितीही मोठं असलं तरी स्वामींच्या नामांचा आधार घेतल्यास मार्ग नक्की मिळतो. हे नामाचे सामर्थ्य आजही लाखो भक्तांच्या आयुष्यात संकटे दूर करत असतात. श्री स्वामी समर्थ अनेकदा निसर्गाच्या सानिध्यात राहून वृक्ष आणि पशुपक्ष्याशी संवाद साधत असत. त्यांच्या मौनी स्थितीतून निसर्गातील चैतन्य शक्तीचा आणि त्यांच्या एकरूप होणे भक्तीचा जाणवत असे. प्रत्येक सजीवामध्ये ईश्वराचे रूप आहे ही स्वामींची शिकवण होती. वडाच्या वृक्षाखालील स्वामींचे ते शांत स्वरूप भक्तांना मन शांती प्रदान करत असे. निसर्ग हा ईश्वराचा आविष्कार आहे. त्याचे रक्षण करणे म्हणजे हे आपले कर्तव्य आहे. स्वामींचे वर्तन असे. स्वामींच्या या अलौकिक वागण्यामुळे मानवाचा निसर्गाशी असलेला संबंध पुन्हा प्रस्थापित झालेला होता. त्यांच्या सानिध्यात पशु पक्षीसुद्धा भयमुक्त होऊन वावरत असत. हा मौन संवाद आजही आपल्या शब्दापलीकडचा सत्य शोधण्याचा प्रेरणा देतो. श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 8 मध्ये स्वामींनी कर्माच्या फळाविषयी अत्यंत मौलिक मार्गदर्शन केलेलं होतं. प्रामाणिक कष्ट आणि ईश्वरी निष्ठा असेल तर यश निश्चित मिळतं असे स्वामींचे अभय वचन आहे. फलप्राप्तीची घाई न करता सातत्याने प्रयत्न करणे हीच तर खरी स्वामी सेवा आहे. महाराजांच्या या उपदेशाने अनेकांच्या जीवनातील आळस आणि नैराश्य दूर झालेलं होतं. कर्माचा सिद्धांत सांगतो की आपण जे पेरतो तेच आपल्याला भविष्यात मिळत असते. स्वामींनी आपल्या आचरणातून दाखवून दिलं होतं की कर्म हाच आपला खरा धर्म आहे. हा विचार अंगीकारल्यास कोणत्याही क्षेत्रात प्रगती कोणीही रोखू शकत नाही. जो कोणी या अध्याय 8 श्रवण करेल त्याच्या जीवनातील अडथळे पूर्णपणे दूर होतील. या अध्यायाच्या लीलेचे पठण केल्यास मानसिक स्वास्थ्य आणि कार्यसिद्धी प्राप्त होते. स्वामींनी आशीर्वाद दिला आहे की जे माझ्या चरणी लीन होतील त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहीन. आर्थिक अडचणी कुटुंबातील कलह दूर करण्यासाठी हा अध्याय अत्यंत प्रभावशाली आहे. व्हिडिओच्या शेवटी दिलेली प्रार्थना तुमच्या दैनंदिन जीवनात सुख शांती समृद्धी आणण्यास मदत करेल. या अध्यायाचा प्रभाव तुमच्या विचारांना नवी दिशा आणि कार्याला गती देईल. श्रद्धेने केलेल्या कोणत्याही कार्याला स्वामींचा आशीर्वाद सदैव पाठीशी असतो. आयुष्याच्या या प्रवासात स्वामींच्या सोबती मानल्यास कठीण काळ सुद्धा सुखकार होतो. रसिक प्रेक्षकाहो, अध्याय 8 मधील या लीलेनं आपल्याला जीवनाचं साध समजावून दिलेलं होतं. स्वामींच्या या कथा आपल्याला कठीण काळात धैर्य आणि विश्वास प्रदान करतात. जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर आपल्या पॅटर्न वेगळा चॅनेलला सबस्क्राईब करून या भक्ती प्रवासात सहभागी व्हा. या व्हिडिओचे उद्दिष्ट स्वामींचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे हेच आहे. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपली उपस्थिती आणि श्रद्धा व्यक्त करा. हा व्हिडिओ गरजू व्यक्तीसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही स्वामींच्या कृपेचा लाभ घेता येईल. उद्याच्या भागात आपण अध्याय 9 मधील अजून काही थक्क करणारे प्रचिती पाहणार आहोत. लक्षात ठेवा, स्वामी सदैव तुमच्या सोबत आहेत. श्री स्वामी समर्थ. शेवटची प्रार्थना तुम्ही ऐकावी. अनंत कोटी ब्रह्मांड नाय भक्त रक्षक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आपण ही विशेष सेवा प्रार्थना अर्पण करूया. हे कृपा सिंधू स्वामी राया, या अध्याय 8 मधील तुमच्या लीलेतून आम्हाला हे समजलं की तुमची कृपा हीच सर्वश्रेष्ठ आहे. आमचा अहंकार, आमच्या शंका आणि आमचे सर्व दुःख तुमच्या चरणी अर्पण आहेत.
स्वामी, ज्याप्रमाणे तुम्ही या मृत बालकाला जीवनदान दिलेले होतं, त्याचप्रमाणे आमच्या आयुष्यातील मृत झालेल्या आशा आणि थांबलेले प्रगती पुन्हा जिवंत करा. जे भक्त आज आर्थिक विवेचनात आहेत, त्यांच्या घरात आजाराने घर केलेलं आहे किंवा जे मानसिक तणावात आहेत, त्या सर्वांना तुमच्या माऊली मायेचा आधार द्या. आम्हाला कर्माचा सन्मार्ग दाखवा आणि आमच्या श्रद्धेला कधीही तडा देऊ जाऊ नका. तुमचे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वचन आमच्या जीवनातील प्रत्येक संकटावर विजय मिळवण्यासाठी आम्हाला सामर्थ्य देवो. श्री स्वामी समर्थ. ही होती प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.